शिवसेना युवती नेता संजय राउत ने कहा, मराठवाड़ा का हालिया दौरा केवल प्रतीकात्मक था। लाखों किसान गंभीर संकट का सामना कर रहे हैं। पूरे जिले तबाह हो गए। मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री सहित नेतृत्व सभी संकट की वास्तविक सीमा और प्रभावित परिवारों की पीड़ा को समझ नहीं पाया। शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश ऐकून त्यांच्याशी चर्चा केली कधी? 36 लाख शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. साधारण म्हणजे कुटुंब, एक शेतकरी म्हणजे त्याच्यावरती 10 माणसं अवलंबून आहेत. हे मानलं तर 36 लाख शेतकरी उद्ध्वस्त झालेले आहे मराठवाड्यात. साधारण 70 ते 72 लाख एकर जमीन पीक पाणी नाही, पूर्ण जमीन उद्ध्वस्त झाली आहे. शेती करण्यालायक राहिलेली नाही. मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यामध्ये गावामध्ये काहीच राहिलेलं नाही. अशा वेळेला मुख्यमंत्री असतील, त्यांचे 2 उपमुख्यमंत्री असतील, त्यांनी पाहिलं काय? त्यांनी काय समजून घेतलं? त्यांनी काय मदत आतापर्यंत पोहोचवली? फक्त पाण्याच्या बाटल्यांवरती फोटो लावून पाणी वाटले म्हणजे मदत होत नाही ना. ती प्रसिद्धी आहे. आपण राज्याचे उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री आहे, तुम्हाला हे करण्याची गरज नाही. तुम्हाला शासन म्हणून मदत केली पाहिजे मोठ्या प्रमाणात, आणि बाकीची मदत ही गुप्त असायला पाहिजे. तुम्ही अशा संकटाची वाट पाहता का? अशी संकट कोसळतात कधी आणि आमचे फोटोज आपण आम्ही मदत देतो कधी? मदतीचं आम्ही स्वागत करतो. कोणी केली असेल अशा वेळेला मदत जर कोणी करत असेल त्याचं स्वागत केलं पाहिजे, गरज आहे. मग तो भूकंप असेल, पूर असेल, अपघात असेल, ही आपली परंपरा आहे. पण महाराष्ट्र सरकारनं काय केलं आतापर्यंत? केंद्र सरकारनं काय केलं आतापर्यंत? काय मदत जाहीर केली केंद्राने? कोणतं पथक पाठवलं पाहणीसाठी? आणि पथक कशा करता पाठवतात? आधी तुम्ही सरसगट घराघरामध्ये 36 लाख शेतकऱ्यापर्यंत मदत पोचवा. हे तुम्ही केलंय का? हे शासन अत्यंत मुरदाड आहे, असंवेदनशील आहे, ते तुम्ही सांगू शकता.